नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 6 मे 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात आणि कालचा पहिला प्रश्न होता, अलीकडेच कोणाला भारताचा योग योद्धा म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर स्मिता कुमारी यांना। यानंतर कोणते बंदर भारताचे पहिले समर्पित खोल पाण्याचे कंटेनर ट्रान्सशिपमेंट हब बनले आहे? तर विंझिंजम आंतरराष्ट्रीय बंदर, लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, तर AI आधारित रिअल टाइम फॉरेस्ट वॉर्निंग सिस्टम सुरू करणारे भारतातील कोणते राज्य पहिले राज्य बनले? तर मध्य प्रदेश हे राज्य। यानंतर पुढील प्रश्न, प्रोजेक्ट क्यूपर कोणाद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे? तर Amazon द्वारे। यानंतर वर्ल्ड प्रेस इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर आपल्या भारताची रँक आहे 151वी। ठीक आहे। यानंतर जागतिक पोलीस परिषद 2025 चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर दुबईमध्ये। यानंतर इंडिया सेमीकंडक्टर मिशनच्या CEO पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमितेश कुमार सिन्हा यांची। यानंतर राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पाडल्या आहेत? तर पुण्यामध्ये। यानंतर या वर्षीचा योग दिवस 2025 कोणत्या ठिकाणी साजरा होणार आहे? तर विशाखापट्टणम या ठिकाणी। यानंतर 10वा प्रश्न होता, शेवटचा प्रश्न होता मित्रांनो, तर 2025-26 साठी कोणाची देशाच्या अंदाज समितीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर संजय जयस्वाल यांची। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळूयात आणि आपला आजचा पहिला प्रश्न आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये DRDOच्या नवीन क्षेपणास्त्र चाचणी श्रेणीची पायाभरणी केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी आंध्र प्रदेश या। तर यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील नागाईलंका येथे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच DRDOच्या नवीन क्षेपणास्त्र चाचणी श्रेणीची पायाभरणी केलेली आहे, ज्यासाठी सुमारे 1460 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। यानंतर मित्रांनो DRDO विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया। तर DRDO ची स्थापना झाली 1958 मध्ये। मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि सध्याचे अध्यक्ष आहेत DRDO चे डॉक्टर समीर V कामत। आणि बोधवाक्य काय आहे? तर सक्तीचे मूलभूत विज्ञान। यानंतर मित्रांनो आंध्र प्रदेश विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती। सध्याचे मुख्यमंत्री N चंद्रबाबू नायडू आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर सय्यद अब्दुल नजीर। यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये 2 मे 2025 रोजी योग महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए नाशिक महाराष्ट्र। कोठे? तर नाशिक महाराष्ट्र। तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण या ठिकाणी। तर योग महोत्सव 2025 मध्ये 11व्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी 50 दिवसांची उलटी गिनती झालेली आहे। तर आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता। यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने 2014 मध्ये 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला। यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न, तर AIFF ने सर्वोत्तम खेळाडू म्हणून नुकतीच कोणाची निवड केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सुभाशिष बोस आणि सौम्या गुगुलोत यांची। लक्षात ठेवा, म्हणजेच योग्य उत्तर ऑप्शन डी A व B दोन्ही। यानंतर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण। तर मोहन बागान सुपर जायंट्सचा कर्णधार सुभाशिष बोस हा AIFF सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडूचा पुरस्कार जिंकणारा 7वा बचावपटू ठरलेला आहे। आणि ईस्ट बंगालची सौम्या गुगुलोत ही तेलंगणातील पहिली खेळाडू ठरली आहे
जिने महिला खेळाडूंचा वर्षातील सर्वोत्तम पुरस्कार पटकावलेला आहे? तर मित्रांनो AIFF चा लॉंग फॉर्म काय आहे? तर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन असा AIFF चा लॉंग फॉर्म आहे आणि स्थापना झाली 23 जून 1937 मध्ये आणि मुख्यालय नवी दिल्ली मध्ये आहे हे लक्षात ठेवा. आणि सध्याचे अध्यक्ष आहेत कल्याण चौबे. कोण आहेत सध्याचे अध्यक्ष? तर कल्याण चौबे. यानंतर चौथा प्रश्न, तर जहाजांसाठी समर्पित धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी आपले महाराष्ट्र राज्य. कोणते राज्य आहे मित्रांनो? तर आपले महाराष्ट्र हे राज्य. तर याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहितीकडे वळूयात. तर महाराष्ट्राने 2030 पर्यंत 6,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवून भारतातील पहिले स्वातंत्र्य जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर धोरण सादर केले. तर 2030 पर्यंत राज्याला जहाज बांधणी केंद्र बनवण्याचे आणि 40,000 नोकऱ्या निर्माण करण्याचे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यानंतर पाचवा प्रश्न, तर अँथनी अल्बानीज कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा विजयी झालेले आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया या देशाचे. कोणत्या देशाचे? तर ऑस्ट्रेलिया या देशाचे. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी सलग दुसऱ्यांदा 3 वर्षांचा कार्यकाळ जिंकला आहे. तर 21 वर्षातील असा पहिला विजय तेथे ठरला आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तर अँथनी अल्बानीज हे सध्याचे पंतप्रधान आहेत. यानंतर सहावा प्रश्न, तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार जनगणना हा संघराज्यीय विषय आहे? तर मित्रांनो हा विषय चर्चेतील आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी कलम 246. किती? तर कलम 246. तर यानंतर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नुकतीच राजकीय घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने आगामी जनगणनेमध्ये जातीच्या गणनेचा समावेश करण्यास मान्यता दिलेली आहे. तर भारतातील जनगणना हा राज्यघटनेच्या कलम 246 अंतर्गत एक संघीय विषय आहे आणि तो जनगणना कायदा 1948 अंतर्गत आयोजित केला जातो. तर सामाजिक आणि न्यायिक गरजा पूर्ण करणे हा जात गणनेचा मुख्य उद्देश आहे, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो पुढील 7वा प्रश्न पाहूयात आपण. तर ऑपरेशन हॉक 2025 कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए CBI या. कोणत्या? तर CBI या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आलेले आहे. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात मित्रांनो. तर ऑपरेशन हॉक 2025 भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBI द्वारे सुरू करण्यात आलेले एक सायबर सुरक्षा अभियान आहे. तर याचे मुख्य उद्देश आहे आंतरराष्ट्रीय बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सायबर गुन्हेगारी नेटवर्क्सचा पर्दाफाश करणे आणि त्यांच्यावर कारवाई करणे हे त्यांचे मुख्य उद्देश आहे. यानंतर मित्रांनो या प्रश्नाचे आपण शॉर्ट मध्ये स्टॅटिक जीके पाहून घेऊयात. तर CBI म्हणजेच केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच भारतातील प्रमुख न्यायसंगत अन्वेषण संस्था आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 8व्या प्रश्नाकडे वळूयात आपण. तर कोणते राज्य एक्सप्रेस वेवर नाईट लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी उत्तर प्रदेश हे राज्य. कोणते राज्य आहे मित्रांनो? तर उत्तर प्रदेश हे राज्य. तर याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात आपण. तर उत्तर प्रदेशातील गंगा एक्सप्रेसवे हे भारतातील पहिले एक्सप्रेसवे ठरले आहे ज्यावर भारतीय हवाई दलाच्या म्हणजेच IAF च्या लढाऊ विमानांनी रात्री लँडिंग करण्याची क्षमता सिद्ध केली आहे. तर त्यानंतर शहाजहापूर जिल्ह्यातील 3.5 किलोमीटर लांबीच्या या स्ट्रेचवर 2 आणि 3 मे 2025 रोजी लँड अँड गो ड्रिल्स घेण्यात आल्या ज्यामध्ये राफेल, सुखोई, मिराज 2000, MiG-29, जग्वार आणि C-130J सुपर हर्क्युलस विमानांचा समावेश होता. यानंतर मित्रांनो या मोहिमेने भारताच्या 24x7 लढाऊ तयारीला एक नवा आयाम दिलेला आहे. तर याविषयी शॉर्ट मध्ये स्टॅटिक जीके पाहूयात आपण. पॉइंट आहे तर गंगा एक्सप्रेसवे उत्तर प्रदेशातील 594 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे जो मेरठ ते प्रयागराज पर्यंत पसरलेला आहे.
यानंतर 9वा प्रश्न, तर देवी ई बस सेवा कोठे लॉन्च करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, नवी दिल्लीमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. कोठे? तर नवी दिल्लीमध्ये. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर देवी ई बस सेवा दिल्लीमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे. तर दिल्ली सरकारने 2 मे 2025 रोजी दिल्ली इलेक्ट्रिक व्हेकल इंटरचेंज म्हणजेच देवी या उपक्रमांतर्गत 400 इलेक्ट्रिक बस सेवा सुरू केली आहे. तर या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे मेट्रो स्थानके आणि प्रमुख बस मार्गांशी जोडणाऱ्या छोट्या पर्यावरणपूरक बस सेवा प्रदान करणे. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा, तर वेंबनाड सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, केरळ या राज्यामध्ये. कोणत्या? तर केरळ या. तर याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर वेंबनाड सरोवर केरळ राज्यात स्थित आहे. तर हे भारतातील सर्वात मोठे आणि प्रसिद्ध मिठे पाणी असलेले सरोवर आहे, जे विशेषतः अलीची, कोट्टायम आणि अलापुझा जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. तर वेंबनाड हे पर्यटकांसाठी महत्त्वाचे स्थान असून येथे बोट रायडिंग आणि पर्यावरणीय पर्यटन खूप लोकप्रिय आहे. तर शॉर्टमध्ये स्टॅटिक जीके 1 लाईनमध्ये, तर वेंबनाड सरोवर भारतातील सर्वात मोठे मिठे पाणी असलेले सरोवर केरळ राज्यातील आहे. लक्षात ठेवा. यानंतर शेवटचा प्रश्न आहे 11वा. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर पॉल अँड शार्कने कोणत्या भारतीय क्रिकेटरला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, के.एल. राहुल यांना. कोणाला? तर के.एल. राहुल यांना. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण खालील प्रश्न स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, AI आधारित रिअल टाइम फॉरेस्ट वॉर्निंग सिस्टम सुरू करणारे भारतातील कोणते राज्य पहिले राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.